नमस्कार, रामकृष्ण हरी. संत तुकाराम महाराजांच्या आषाढी वारीच्या निमित्तानं पायी पालखी सोहळा आजपासून सुरू झाला. देहूतून पंढरपूरच्या दिशेने भक्तिमय वातावरणात प्रस्थान झालं आणि टाळ मृदुंगाच्या गजरात, ज्ञानोबा तुकोबांच्या गजरात अखंड जयघोष करत पालखी निघाली. पालखीचं प्रस्थान झालं. आपण ही ड्रोनच्या माध्यमातली खास दृश्य पाहतो आहोत. देहूतली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येनं वारकरी गेल्या 2 दिवसांपासून देहू नगरीत दाखल झाले. पण नदीला इतकं पाणी आलं होतं की मंदिराकडे येणारे सगळे रस्ते, पूल हे पाण्याखालती गेले होते. त्यामुळे मंदिर प्रशासनानं आणि सरकारनं आवाहन केलं होतं की शक्यतो तुम्ही इथे प्रस्थानाच्या वेळेला जाऊ नका, पण वरुणराजाची कृपा, कारण तुकोबांच्या पालखीच्या प्रस्थानाच्या वेळेला वरुणराजा विसावले. त्यांनी क्षणभर विश्रांती घेतली आणि प्रस्थान सोहळा हा अतिशय व्यवस्थितपणे, प्रचंड उत्साहात, विठुनामाच्या जयघोषात पार पडला. त्यांचा जो सोहळा आहे, पालखी सोहळा जो आता प्रस्थान होणार आहे, ते सुरळीत पार पाडावं, वारकऱ्यांची कसल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये हे माऊलींनी पाहिलेलं आहे. काल मी संबंध पाऊस जास्तीचा झाल्यानंतर आढावा घेतला होता आणि तेव्हा संबंध माझ्या वारकरी भक्तांना आवाहन केलेलं होतं आम्ही सरकारने की देहूला सुद्धा पाण्याची पातळी खूप वाढलेली होती. दोन्ही पुलं पाण्याखाली गेलेली होते. त्यामुळे इकडे येणाऱ्या भक्तांचा जो ओढा होता मंदिरांकडे, तर त्यांनी पुण्यातच थांबावं आणि पुण्यातच त्यांची सोय केली जाईल. आणि जेव्हा ह्या दोन्ही पालख्या पुण्यात येतील तेव्हा त्यांनी त्याच्या वारीला संरक्षण दिलेलं आहे. जरी पटका नेहमी छत्रपतींच्या कडून हा दिला जातो आणि ती परंपरा ती चालू ठेवावी याच्यासाठी आम्ही परत एकदा सगळेजण अभिवादन करायला आलो आहे. पण खऱ्या अर्थाने ही वारी म्हणजे काय, ही थोडक्यात ही दिंडी जे महाराष्ट्रातून येतात हा एक समूह आहे. आणि खऱ्या अर्थाने ज्यावेळी पूर्ण महाराष्ट्रातून ज्यावेळी लोक इथं येतात ते म्हणजे खरा महाराष्ट्र जर कुठं पाहायचं असेल तर हे वारकऱ्यांच्या माध्यमातून, हे आपल्या दिंडीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून इथं मोठं कोण नाही, छोटं कोण नाही, सामान्य माणूस हा सगळा एकत्र येतो. सामान्य माणसांचा हा विठ्ठल आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला अनेक भाविकांनी आवर्जून हजेरी लावली. या सोहळ्यात अभिनेत्री रिंकू राजगुरू हिनेही सहभाग घेतला आणि भक्तिरसाचा आनंद लुटला. देहू नगरीत पारंपरिक फुगडी खेळत रिंकू राजगुरू आणि सिद्धेश लोकरे यांनी वारकरी संस्कृतीशी असलेलं आपलं नातं अधिक घट्ट केलं. भक्ती, परंपरा आणि उत्साहानं रंगलेल्या या सोहळ्यात फुगडी हा एक अत्यंत महत्त्वाचा असा भाग आहे. मंडळी, आषाढी वारी म्हणजे काही केवळ धार्मिक परंपरा नाही बरं का, तर पिढ्यानपिढ्या चालत आलेला संस्काराचा, भक्तीचा वारसा आहे. आणि हा वारसा आता नव्या पिढीनं सुद्धा समर्थपणे उचलल्याचं चित्र या देहू नगरीत या प्रस्थान सोहळ्याच्या निमित्तानं पाहायला मिळालं. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, गुलबर्गा, विदर्भ एवढंच नाही तर अन्यही काही राज्यातून भक्तगण देहूमध्ये दाखल झाले. विशेष म्हणजे ज्येष्ठ वारकऱ्यांच्या सोबतच मोठ्या संख्येनं तरुणाईचा सहभाग यंदाच्या वारीत प्रस्थानाच्या दिवशीपासूनच पाहायला मिळत होता. आमच्या पूर्वजांनी जपलेला वारीचा वसा आम्ही पुढे नेत आहोत अशी भावना या तरुण वारकऱ्यांनी व्यक्त केली. त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी.
पालखी सोहळ्यामध्ये तरुणांचा सहभाग वाढताना दिसतोय. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून आलेले हे तरुण आज संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत देहू ते पंढरपूर असा पायी प्रवास करणार आहेत. दादा कुठून आला तुम्ही आज माऊली तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होता? आम्ही मूलचा कर्नाटकी आहे. आम्ही बेंगलोर पासून राहतो. हा. आता प्रस्तुत मी पुण्यामध्ये आहे. हा. सो आमच्या आई वडिलांनी कसं आम्ही सांगून दिलं की ते परंपरा अजून परत आम्ही फॉलो करतोय. वरीस इथं येतो म्हणा मी पालखीचा अटेंड करतो म्हणा आणि खूप छान वाटतंय आम्हाला. तुम्ही विदर्भातून आलात? हां, आम्ही विदर्भातून बुलढाणा जिल्ह्यातून आलो. हां. आमच्या घराला 3 पिढ्यांची परंपरा आहे. आमच्या आजोबांनी 87 वर्ष वारी केली. हां. आणि आता त्यांनी स्टॉप घेतला आणि मी चालू केली. त्यांचा वासा तुम्ही आता हा, घेतला. त्यांचा वारी वासा अशीच मी- अविरत चालू ठेवणार आहे. माझ्या वडिलांची मिरासी का देवा. घरी कशा शेती पाणी वगैरे? हो, घरी शेती आहे आणि मी जॉबला आहे. अच्छा तुम्ही जॉबला. अच्छा तुम्ही काय जॉब करता? मी जर्मन कंपनीमध्ये MNC मध्ये फार्मामध्ये. जर्मन कंपनीमध्ये हे काम करतात. तरी अध्यात्माची ओढ यांच्या पूर्वजांचा जो वारीचा वास आहे ते असंच पुढे चालू ठेवताना दिसतात. तुम्ही दादा कुठून आलात? मी कर्नाटक गुलबर्गावरून हा. आलो. गुलबर्गा. किती वर्ष झालं वारी करताय? मी 16 वर्ष झाली वारी अच्छा करतो. 16 वर्ष अशीच चालू आहे. 16 वर्ष अशीच चालू आहे. अच्छा. काय समाधान वाटतं मनाला वारीचं? काय नाही, देहाचं पण समाधान वाढतंय आणि आत्म्याचा पण परिक्रमा होऊन जातो. अच्छा आत्म्याची परिक्रमा परिक्रमा होऊन जातो. तरुणांचा वाढता सहभाग हो वाटतोय. हो ते बरोबर. वारी म्हटलं की आपण फक्त ज्येष्ठ नागरिकच बघतो. आता तुम्ही तरुण आहात, तुम्ही सहभागी होताय. ज्येष्ठ नागरिक होते म्हणून त्यांची पुढची पिढी वारी करते ना, जे आमचे पूर्वज केले पण आता आम्ही करतोय एवढंच. तुम्ही कुठून आलात आता? मी नाशिक जिल्ह्यातून आलोय पण सध्या 4 वर्षापासून कर्मभूमी माझी देहू गावाचं आहे. हा 4 वर्षापासून मी देहूत राहतो आणि किती दरवर्षी वर्ष झालं वारी करता? वारी मी बालपणापासून वारी चालू केलेली. मुक्ताईपासून म्हणजे 4.5 वर्षापासून असताना आजोबांबरोबर वारी चालू केली. हा. मग वडिलांकडे तो वारसा आला आणि तोच वारसा आता पुढे नेतोय. तर नक्कीच आपण पाहिलं तरुणांचा सहभाग या पालखी सोहळ्यामुळे वाढताना दिसतोय. वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या भागातील हे तरुण या पालखी सोहळ्यामध्ये सहभाग झालेले आहेत. आमच्या पूर्वजांची पुण्य आहे आणि त्यांचा जो वारीचा वास आहे तो आम्ही असंच पुढे चालू ठेवत या वारीमध्ये सहभागी झाल्याच्या भावना या तरुणांनी व्यक्त केली. सूरज कसबे, NDTV मराठी, देहूगाव, पुणे. वारी म्हणजे विठ्ठलाची भक्ती, वारी म्हणजे संतांची परंपरा, त्यांच्या ओव्या अभंग, वारी म्हणजे शक्ती, समर्पण, विठ्ठल नामाचा अखंड उत्सव आणि याच भक्तीचा अनुभव सध्या अहिल्यानगर जिल्ह्यात पाहायला मिळतोय. त्र्यंबकेश्वर इथून पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झालेला संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचं लोणी इथे भाविकांनी अतिशय उत्साहात स्वागत केलं. डोक्यावर तुळशी वृंदावन, खांद्यावर भगवी पताका आणि मुखी विठ्ठल नामाचा अखंड गजर, त्यात वरुण राजाची जोरदार हजेरी. मात्र मुसळधार पावसाचं कोणतंही आव्हान वारकऱ्यांच्या भक्तीसमोर टिकताना दिसलं नाही. भर पावसात हजारो वारकरी तितक्याच उत्साहानं, तितक्याच तनमन धनपूर्वक श्रद्धेनं पंढरीच्या वाटेवर चालताना दिसतात. पालखीच्या स्वागतासाठी लोणी गाव सजलं असून संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाला. वातावरण दुमदुमून गेलंय. या भक्तिमय पावसाळी वारीचा विशेष आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील दवंग यांनी. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. अशातच संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांची त्र्यंबकेश्वर इथून 20,000 वारकऱ्यांची जी पालखी आहे ती सध्या लोणीमध्ये दाखल झाली. मोठ्या प्रमाणात स्वागत या ठिकाणी होत आहे. काही वारकरी मावशी आपल्या सोबत आहेत. मावशी, तुम्ही किती वर्षापासून येत आहे? वरती पाऊस कोसळतोय, काय एकंदरीत आनंद आहे? 13 वर्षापासून आनंद आहे म्हणून येतो. आनंद घ्यायला येतोय आम्ही. आनंदाने येतोय आम्ही. आम्हाला आवड आहे. आम्हाला नाच ऐकत आहे पण आवडत. आम्ही येतो, दरवर्षी येतो. 5 वर्ष आता चालू झालं हे डबल त्याच्या मागचे. पण आता एवढा मोठा ढगफुटीसारखा पाऊस सुरू आहे तरी येतो आम्ही. ढगफुटी येणार पाहिजे, आम्ही येणार. जत्रेला येणार म्हणजे येणार आम्ही. आता ढगफुटी जरी झाली ना तुम्हाला आनंद वाटतो ना पाण्याचा, बी आम्हाला वाटतो आनंद पाण्याचा. मावशी, काय वाटतं? पाऊस सुरू आहे. खूप छान वाटतं आम्हाला पण. 2 वर्षापासून येते मी. आम्हाला काहीच त्रास होऊ नये वगैरे काहीच नाही. कुठं झोपलं राहिलं तरी काहीच नाही. काटा कुटा कसलीच भीती नाही. रात्री ते एकदम याच्यात झोपलं होतं पण काहीच वाटलं नाही तिथं. यंदा जोरात पाऊस सुरू आहे. खूप जोरात पाऊस आहे. ह्या वर्षी खूपच पाऊस आहे. काय काय अडचण येते रस्त्यामध्ये? काहीच अडचण आली नाही. कुठंच काहीच अडचण आली नाही. आम्हाला सर्व जेवण वगैरे, चहा पाणी सर्व जिथं नाही तिथं भेटतं वेळेवर. काहीच कपडे वगैरे सुद्धा भेटतात. काहीच. मावशी, पाऊस सुरू आहे वरती. तुम्ही जर बघितलं तर सगळं सामान डोक्यावर आहे. आता एवढे लांब जायचंय, 450 किलोमीटर. आम्हाला हेच वाटतं का भगवंताची लीला आहे. कधी तो आम्हाला पाऊस देतो, कधी पाऊस थांबतोय, कधी चालताना काहीच वाटत नाही. कारण
त्याची सगळी ही भगवंताची लीला आहे आणि तो प्रत्येकाच्या कणाकणामध्ये रुसलेला आहे. म्हणून एवढे भाविक लोक दिंडीचे पायी सोहळा करता. त्यांना इतका आनंद येतो ते म्हणतात आम्हाला भगवंताशिवाय हे पंढरपूर म्हणजे एक आमचं माहेरच आहे आणि माहेरात जाऊन आम्हाला तिथं भेटल्याशिवाय पंढरीनाथाला तो आमचा माय बाप बसलेला आहे. बापाला भेट दिल्याशिवाय आम्हाला सुचवता होत नाही. कारण म्हणून एवढे भाविक लोक पंढरीला निघतात. मावशी, मला सांगा, तुम्ही आता हे रेनकोट घातलेला आहे, वरती घोंगडी घेतलेली आहे, पाऊस कसा आहे? खूपच पाऊस आहे. घरचे शेतीचे काम असे घोंगड घेऊनच करतोय आम्ही शेतीचे काम. हो काय वाटतं मावशी, तुम्ही पावसात आहे आता? दादा, मला घरचे लोक पाठवत नव्हते, पण मला पांडुरंगाचं बोलवणं झालं. मी ऍडव्होकेटची बायको आहे. हा, पण मला घरचे लोकांची खूप काळजी करताय. माझीवाली तुझे पाय दुखताय का, काय होतंय का, काही त्रास होतोय का? पण आज 7 दिवस झाले मला कुठलाही त्रास नाही. पांडुरंगाने मला कुठला त्रास दिलेला नाहीये. आणि कुठे जिथं जागा मिळेल तिथे झोपतो, जिथे जेवण मिळेल तिथे खाऊन घेतो. कुठलाच आपण काय म्हणतो, आपल्या घराप्रमाणे ठेप लावत नाही, पद्धत लावत नाही. ती पांडुरंगाची कृपा. पावसाची मला जास्त सवय नाही, या बायकांना सवय आहे, पण तरी पण मी त्यांच्या बरोबर चालले, काही अडचण नाही. विठू माऊलीचं आषाढीला दर्शन घेण्यासाठी हे जे वारकरी मावशी आहेत, या भर पावसामध्ये आता घोंगडी घालून काहींनी रेनकोट घातलेले आहे आणि आपल्या विठू माऊलीची आज जी आहे दर्शनाची ती पूर्ण करण्यासाठी या ठिकाणून निघलेले आहे. खूप भरपूर मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतोय, यामध्ये देखील त्या थकत नाहीये. मात्र मार्गस्थ होताना आणि नाचत गात विठू माऊलीचं ध्यान करत या ठिकाणी पाहायला मिळतं. सुनील दवंगे, NDTV मराठी, शिर्डी, अहिल्यानगर. तेव्हा दररोज संध्याकाळी NDTV मराठीवर तुम्ही वारी अनुभवणार आहात घर बसल्या. आत्ता इथेच थांबूयात, एक छोटासा ब्रेक. पुन्हा काही क्षणात भेटूयात. पाहत राहा NDTV मराठी.